तर नमस्कार, गीता फॅशन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपल्याला बऱ्याच कमेंट्स येतात दादा ताईंच्या की ही जी मुंड्यातली टीप आहे ती समोरासमोर तुमची येते ताई, तर याचं फिटिंग सुद्धा दाखवा, म्हणजे ब्लाऊजला बाही जोडताना आम्हाला दाखवा। तर त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ पुढे दाखवलेला आहे, स्किप करू नका अजिबात। अगदी टिप्स दिलेल्या आहेत भरपूर, आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर मैत्रिणींनो, तुमची टीप ही समोरासमोर येत नाही का? बाही जोडल्यानंतर, मुंड्यात बाही जोडल्यानंतर ही टीप मागे पुढे होते किंवा सरळ येत नाही। उलट्या साईडनी पण दाखवलं तर पुढून दाखवते, हे बघा एकसारखी समोरासमोर टीप येते। तर ही कशी काय येते, काय येते? मला बरेच कमेंट आले की ताई आम्हाला शिवतानाच दाखवा। तर तुमच्या सर्वांसाठी खास हा व्हिडिओ छोटासा। तर चला बघूयात आपण बाही कशी जोडायची आणि मग ते समोरासमोर कसं आणायचं ती ट्रिक दाखवणार आहे मी तुम्हाला। तर या साईडची बाही जोडून दाखवते। हा मध्य आहे बाहीचा, कट मारलाय थोडासा मी, हे बघा। आता हा कट आपल्याला बरोबर शोल्डरवर ठेवायचा आहे, इथे शोल्डर आलेली आहे आणि हा कट इथं ठेवायचा आहे। आणि सुरुवातीला त्या अगोदर आपल्याला मागचा पुढचा मुंडा बघून घ्यायचा आहे। हा पाठीमागचा मुंडा आहे आणि ही साईड पाठीमागची आहे, तर बरोबर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पाठीमागच्या भागाला पाठीमागचा मुंडा। आणि नंतर फोल्ड उघडून आपल्याला हा मध्य लावून घ्यायचा आहे आणि चेक करायचं आहे आपली ही बाही बरोबर आहे की नाही। बरोबर असणारच आहे, कारण कटिंग आपली परफेक्ट आहे। तर इथे बघा परफेक्ट बसलेलं आहे। परत आपण पुढच्या भागाला सुद्धा चेक करायचं असंच, कारण काय काय जण बघा अर्ध्यातून पुढे लावत जातात आणि मग नंतर अर्धी बाही पुढच्या साईडला लावून घेतात। तर तसं आपण न करता काही जणांना नाही जमत तसं, तर त्यासाठी हे आपण असं अर्धा अर्धा अगोदर जॉईंट करून बघायचं। तर इथे सुद्धा आपल्याला ही परफेक्ट बाही बसलेली आहे। तर आता हे दोन टोकं अगदी व्यवस्थित एकावर एक लावून घ्यायची आणि सुरुवातीपासूनच आपण बाही जोडायला सुरुवात करायचं। तर या पद्धतीने आता इथे जेवढं आपण अंतर, इथे जेवढं अंतर घेणार आहे शिलाई मार्जिंगला, तेवढंच आपल्याला एंडला सुद्धा घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे सेम अंतर घ्यायचं आहे। मशीनची टीप लॉक करायची आहे अशी मागे पुढे करून, आणि सेम अंतरावर सेम मार्जिन ठेवत, अजिबात बाही मी कुठेही खेचणार नाही। सेम अगदी अलगद आपल्याला बाही जोडत जायचं आहे आकारानुसार, या पद्धतीने। नंतर आपल्याला हा ब्लाऊज असा वळवायचा आहे जरा, आणि बाही या साईडला वळवून घ्यायची आणि इकडे सेम एकावर एक ठेवायचे बाजू। सेम इथं सुद्धा अंतर घ्यायचंय जेवढं पहिलं सुरुवातीला आपण घेतलं, म्हणजे सगळीकडे सेम अंतर काढलेलं आहे मी, या पद्धतीने। आता हा शोल्डरचा मध्य आहे, तिथेच बरोबर अशी फोल्ड करायची बाही आणि या साईडला बरोबर असं चेक करायचंय। आणि इथे सुद्धा आपल्याला ही वरच्या साईडला टीप टाकायची, ही वरच्या साईडला बाहीच्या साईडला, आणि एकावर एक टीप ही लावून घ्यायची अशी, आणि कडेने आपल्याला पाव इंचाचं टीप मारून घ्यायचे। सुलट्या बाजूनी टीप मारते मी, कारण माझ्याकडे ओव्हरलॉकची मशीन नाही आहे, त्यामुळे मी फिटिंग या पद्धतीने करत असते। आणि इथे सुद्धा आपल्याला एकावर एक व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। हे चेक करायचं आहे बाही जोडण्या अगोदर मागच्या पुढच्या भागाची उंची, आणि एक्स्ट्रा जे काय मार्जिन आलेलं असेल आपलं ते कट करून टाकायचं।
आणि त्यानंतर इथे मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज उलटा करून. हे बघ आलं की नाही समोरासमोर. आता आपल्याला ब्लाऊज उलटा करून अजून एक दाबटीप टाकून घ्यायचे. आणि अर्धा इंच किंवा पाव इंच असं हे बरोबर टीप बाहेर काढायचे अशी. आणि हातात पकडून सेम मार्जिन ठेवत टीप मारायची. या पद्धतीने आपली ही टीप झाली. आता याच्या पुढे तुम्हाला दंडघेर टाकून किंवा 1.5 इंच आपण ठेवलेलं आहे, तर आपलं पाव इंच ऑलरेडी आतमध्ये गेलेलं आहे फोल्ड, तर इथे आपलं 1.25 इंच येणार आहे मार्जिन. किंवा मग तुम्ही दंडघेराचा निम्मा, मुंड्याचा निम्मा आणि इथं कमरेचा 1/4 भाग असा अंतर टाकत आपल्याला फिटिंगची लाईन पूर्ण मारून घ्यायचे. या पद्धतीने परफेक्ट फिटिंग सुद्धा होणार आहे. आता ही बाजू मी तुम्हाला ओपन करून दाखवते समोरासमोर टीप आली की नाही ते. तर बऱ्याच कमेंट्स आपल्या दादा ताईंच्या येत होत्या आपल्या चॅनेलवर, त्यामुळे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवून टाकलेला आहे. तर बघा एकदम समोरासमोर ही टीप आलेली आहे मुंड्याची. तुमची सुद्धा अशीच येणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही फिटिंग केलीत तर, बाजू जोडलीत तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय.